विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची सध्या भाऊ गर्दी पाहायला मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक जागा आहे, पण इच्छुक मात्र अनेक आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी अजितदादांकडे 100 पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आलेत। झिशान सिद्दीकी, आनंद परांजपे सुद्धा विधान परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहेत। 2 दिवसात कोर कमिटीची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे। विधान परिषदेच्या जागेसाठी 17 मार्च पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। आणखी तपशील आपण या सगळ्या संदर्भात घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया। शिल्पा, कुठली नावं नेमकी या सगळ्यामध्ये समोर आलेली आहेत आणि कुणाची नावं अग्रेसर आहेत, जास्त चर्चेत आहेत असं म्हणूया की त्यांना ही संधी मिळू शकते विधान परिषदेची? रिद्धी, आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या या एका जागेसाठी 100 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। झिशान सिद्दीकी असेल, आनंद परांजपे असतील, यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र 100 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत, त्यामुळे आता या एका जागेसाठी कोणाच्या नावाचा शिक्कामोर्तब होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र याबाबत अजित पवार यांच्याकडून कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। 2 दिवसानंतर कोर कमिटीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या एका नावावर शिक्कामोर्तब होईल। मात्र 100 अर्ज आल्यामुळे अनेकांनी अजित पवारांकडे विनंती देखील केलेली आहे, इच्छा देखील व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता ह्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी नेमक्या कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। आमदारांमधून ह्या विधान परिषदेची एका जागेची निवड होणार आहे। मात्र झिशान सिद्दीकी आपण जर पाहिलं तर त्यांच्या वडिलांच्या नंतर त्यांनी पक्षामध्ये कायम सातत्य टिकून ठेवलेलं आहे। मात्र झिशान सिद्दीकींची पुनरावृत्ती होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। आनंद परांजपे असतील किंवा पक्षातील इतर जे काही नेते आहेत त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे। मात्र यावर कुठल्याही प्रकारचा अद्याप तरी निर्णय झालेला नाही। पक्षाकडे 100 अर्ज आलेले आहेत। अजित पवार यांच्याकडे इच्छा देखील अनेकांनी व्यक्त केलेली आहे। मात्र अजित पवार यांनी कोणाच्याही नावावर अद्याप तरी शिक्कामोर्तब केलेलं नाही। 2 दिवसामध्ये कोर कमिटीची बैठक होईल, बैठकीमध्ये एका नावावर शिक्कामोर्तब होईल। 17 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे। त्यामुळे आता आनंद परांजपे असेल, झिशान सिद्दीकी असेल किंवा इतर जे काही नेते आहेत, ज्या नेत्यांची चर्चा सुरू आहे, ज्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामध्ये नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। रिद्धी जी, शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।